राणा कडे काय चाललंय तुझं? कामात लक्ष नाही का खाण्यात लक्ष नाही? बाईंना फोन कराया वाटणं चुकीचं का बरोबर? नसत्या मार्गाला जाऊ नकोस बाबा. राणा काय झालं रे? ते फोनवरून बोललो म्हणून मनाला लागले काय तुझ्या? तुझं बोलणं थोडी माझ्या मनाला लागेल. दोस्त आहेस आपला. मग मुकडा का पडलाय तुझा असा? बरकत, माझं एक काम आहे, म्हणजे वहिनीचं काम आहे. ते केल्या बिगर माझ्या मनाला बरं नाही वाटलं. कसलं काम? तुझ्या फोनवरून एक नंबर लावतो काय? कुणाला करायचंय? ते हा आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती ते यार्डात. यार्डात होय? हा. अरे मग यार्डातल्या साहेबांचा नंबर आहे की माझ्याकडे. थांब लावतो. नाही नाही नाही, अरे यांचा नाही, दुसऱ्या साहेबांचा नंबर आहे. मी सांगतो तो नंबर लाव. नेमकं कुठल्या साहेबांचा? अरे दुसऱ्या साहेबांचा आहे. अरे मी सांगतो तू लाव की. पर तुझं काय काम काढलंस त्यांच्याकडे? सांग तू नंतर ना. तेवढा नंबर लाव की. बर सांग नंबर. 80 87 46 46 49. हा. हे अडाण्या, तुझ्या एवढा हुशार नाही रे मी. जरा हळूहळू सांग की. काय तू घे 80 हा 87 46 46 49. हा. अरे हॅलो. 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 हॅलो हॅलो राणाजी ना? हा. मी तुमचा आवाज ओळखला. आज सकाळी पण तुम्हीच फोन करत होतात ना? हा. नाही नाही. बोला ना मग, काय काम आहे? काही नाही. काही नाही? तुम्ही असंच फोन केलात मला? नाही नाही, कामच आहे. हा. किती वाजता भेटायचंय? शाळा सुटली की 5 वाजता भेटूयात. चालेल? बर. अजून काही? काय नाही. बरं ठेवू का मग? काय? फोन ठेवू का? ठेवताय? ठेवा.
तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका हा. तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांकरता ही एक महत्वाची संधी असणार आहे. आपल्याच शाळेतल्या एका सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याकरता आपल्याच गावातल्या सौ नंदिता गायकवाडांनी एक शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याकरता मी आपल्या शाळेतली 10 मुलं निवडली. मग 10 मुलांना मिळणार शिष्यवृत्ती? शिष्यवृत्ती एकालाच मिळणार. आपण एक परीक्षा घेणार आहोत. त्या परीक्षेत जो कोणी उत्तीर्ण होईल त्याला ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याकरता आपल्या वर्गातली 3 मुलं निवडली. आधी ऐकून तर घ्या कोण आहेत ती. सांगू नाव. पहिलं नाव आहे सिद्धार्थ. दुसरं नाव आहे सुरेश आणि तिसरी निलोफर. बसा. पण आता हे काम इतकं सोपं नाहीये बर का. याकरता तुम्हाला उद्या परीक्षा द्यावी लागणार आहे. पर परीक्षा कसली घेणार बाई? परीक्षा आता अभ्यास, स्वच्छता, टापटीपणा, सामान्य ज्ञान, गणित, भाषा, इंग्रजी सगळ्याची. एवढं विषय? हो, मला माहितीये तुमच्याकरता हे थोडंसं कठीण आहे. पण शिष्यवृत्ती सुद्धा काही साधी गोष्ट नसते. उज्ज्वल भविष्याकडे जायचा तो एक मार्ग आहे. याच शिष्यवृत्तीतून तुमचा सगळा शिक्षणाचा खर्च केला जातो. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी तर शिष्यवृत्ती फार महत्वाची असते. पर आपली लई जमीन आहे बाई. मग हो, आता तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. पण शिष्यवृत्ती फक्त पैशांबद्दल नसते. शिष्यवृत्ती मिळवणं हा खूप मोठा अभिमान आहे. खूप मेहनत करून आणि कष्ट करून ती मिळवलेली असते. तुम्हाला जर का स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल ना तर खूप कष्ट आणि स्वतःच्या हिमतीवर गोष्टी मिळवायला लागतील. त्यात खूप मोठा आनंद असतो. बोला. वहिनी साहेब, तुम्हाला मी म्हणालो नव्हतो एवढं मोठं आणि महत्वाचं काम या नवशिक्या बाईंना देत आहे, पण त्यांना जमणारच नाही ते. का? काय झालं? अहो 2-3 दिवस झाले पण या शिष्यवृत्तीच्या कामात पुढे काही हालचाल होताना दिसतच नाही. बरं, मलाच सगळं कळतं असं वाटतं या बाईंना. त्यामुळे त्या मला विश्वासात घेत नाहीत आणि माझ्याशी काही चर्चाही करीत नाहीत. अच्छा, म्हणजे समजा चोरी छुपे चालू आहे तर. आणि काही नाही हो, नुसता टाइमपास चाललाय. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, तुम्ही मला माझी पॉवर वापरायची परवानगी द्या आणि मग बघा मी सगळं कसं नीट पार पाडतो ते. ठीक आहे, दिली. आता आता अरे बस वहिनी साहेब बस. आता बघा मी कसं काम करतो ते. थँक्यू थँक्यू वहिनी साहेब. आणि मी सगळ्या कामाचा रिपोर्ट करीत आहे ना तुम्हाला, प्रोग्रेसचा. कळलं तुम्हाला? आता उद्या तुमच्या सगळ्यांची परीक्षा असेल. परीक्षेची चांगली तयारी करून यायची. कुठेही कमी पडायचं नाही. उद्याची निवड प्रक्रिया उद्याच पूर्ण होईल. उद्याच्या परीक्षेकरता मी आणि राणाजी गायकवाड तुमचे परीक्षक असू. काय झालं हसायला? काय रे, काय झालं हसायला? राणादा आमच्या दोस्तच आहे की. त्याचं काही टेन्शनच नाही. तो आम्हाला शिष्यवृत्ती देतोय बघा. अरे परीक्षेत असं दोस्त वगैरे काही नसतं रे. जो सगळ्यात हुशार ना त्यालाच शिष्यवृत्ती मिळणार. आणि शिष्यवृत्ती कोणाला द्यायची हे मी आणि राणाजी मिळून ठरवणार आहोत. पण अंतिम निर्णय माझा असेल. मी हेड सर आहे हे विसरू नका. आणि डिग्रीवाल्या बाई, ते शिष्यवृत्तीचं दिवसभर जे काय होतंय ना ते संध्याकाळी माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला सांगा. कारण या शिष्यवृत्तीबाबत जे काय करायचंय ना तो शेवटचा शब्द माझा असेल. कळलं का? चला लागा कामाला. कळलं ना तुम्हाला सगळ्यांनी? आता तास संपल्यावर येऊन मला भेटा. उद्याच्या परीक्षेच्या सगळ्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या आहेत. हा, चला मराठीचं पुस्तक काढा. पान
55. आज काहीही झालं ना तरी राणाजींना भेटलंच पाहिजे. उद्या जर परीक्षा घ्यायची असेल तर हे सगळं त्यांच्या कानावर घातलंच पाहिजे. आज संध्याकाळी भेटायला हवं. मी काय म्हणतो सनिदा, आयुष्यात येऊन आपण काहीतरी करायला पाहिजे. करायचं की येड्या, करायचं. पण काय काय तेच तर कळना झाले काय करायचं. काय हो, पहिले ह्याचं काहीतरी करावं. दिवसभर फोन करून त्रास देत असते. कोण आहे? किनाप्पा. त्याचं पैसे देऊन प्रकरण मिटवायला पाहिजे, नाहीतर हे प्रकरण कवा तर माझ्या मानगुटीवर बसणार आहे. अंगठी देऊन बी त्याचा आत्मा काय थंड होईना. आज संध्याकाळी मिटवून टाकू त्याचं. संध्याकाळी हे बघ, आपण पैसे द्यायचं आणि आपली अंगठी सोडून आणायची. म्हणजे पैसे मिळाले नाही, पण मिळणार संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजता काय मुहूर्त आहे? होय. अरे राहणार शाळेकडे येणार आहे संध्याकाळी, त्याच्याकडनं पैसे घ्यायचं. ठरले रे सगळं. ठरले. घ्या गोंधून. अहो रानादाचा एक डाव महागात पडलाय आणि दुसरा डाव कशाला खेळालाय. ती चिना पण आहे शान्या डोक्याचं. त्याचं जर डोसकं फिरलं तर हात आंबोलीच्या घाटात, पाय कारवारच्या जंगलात आणि मुंडकं कुठं तोडून टाकल याचा नेहमी लागणार नाही. जाऊ द्या गप. कुणाच्या बाला घाबरत नाही आपण. आणि त्या चिनाप्पा म्हणजे काही रप्पा नाही रे. आजच्या आज तोंडाव पैसे पिकून मारतो की नाही बघ. गायकवाड घराण्याचं रक्त आहे आपल्या अंगात. बोललो म्हणजे बोललो. घे फोन आणि म्हणाव तोंडाव पैसे पिकून मारतो की नाही बघ. हॅलो, हा नमस्कार सावकार. हा कुठे आहे सर तुम्ही? हा आम्ही इथंच आहे की. हा नाही, तुमचं काम आज संध्याकाळपर्यंत होणार. काळजी करू नका. होय होय होणार. हा संध्याकाळी 5 वाजता राणादाला भेटायला पाहिजे. म्हणजे वाजलं किती? झालं का परत तुझं सुरू? किती वाजलं रे, किती वाजलं रे? हे बरोबर टाइम सांग की. काल तुझ्यामुळे लय उशीर झाला. 4:30 वाजलं. काय? हा, तू एक काम कर, साहेबराला घेऊन घरला जा. मी वहिनींचं काम करून येतो. अच्छा, तरीच म्हणलं अजून कसं वहिनी साहेबांचं काम आलं नाही. शेवटी आलंच. वहिनींची काय काय काम आहेत ते मला माहितीये. वहिनींच्या नावावर काय काय पावत्या फडतोस ते बी मालूम आहे मला. मग अशी फोन त्यासाठीच केलतास काय? फोन? कुठला फोन? ते बी विसरलास. कृषी बाजार समितीचा. यो, अरे हा साहेबांचा फोन होता. मला तर पलीकडनं साहेबीनीच आवाज ऐकू येत होता. हे बघ, माझ्या मोबाईल मध्ये नंबर आहे, तू जाऊन बघ तू कुणाचा फोन आहे. साहेब आहे का साहेबीन? अरे नको नको. अरे ऐक, उगा फोन लावू नको. अरे साहेब चिडतील माझ्यावर. नसतं काहीतरी गोळ करून ठेवशील तू. तू एक काम कर, ते फोन आणि इकडे. अरे थांब. अरे नाही. अरे आणि इकडे. अरे 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 ऐक तर. अरे अरे सोड. अरे अरे सोड की. सोड. काय करत फोन? मला एक सांग, अजून किती दिवस चालणार आहे स्कॉलरशिपचं काम? पोटभर काम आणि हातभर गमजा असं झाले तुमचं. सुरू तरी झाले ना? येस तर करतोय. संपवतोय लवकर. वहिनींचं काम, शाळेत जायचंय, बाईसनी भेटायचंय, एवढेच चाललंय तुझं. तुला जमत नसेल तर मला सांग, मी करून टाकतो फटाक दिशी. हा
एवढं सोपं नाही ते, लय अवघड आहे. तुला अडाणाला नाही जमणार ते. मी अडाणी आणि तू लय हुशार वय. एवढाच हुशार आहे तर फोन लावून दाखव बघू. दाखव की दाखव. हुशार म्हण. मला फोन लावता येतोय मग मी हुशार. बरं बाबा तू हुशार. जाऊ जा आणि पटाक दिवशी काम करते. 11 कोंबडी आणि 12 मसाला असं झालंय तुमचं. जे म्हणायचंय ते म्हण. अरे साहेबरावला घरी पोहोचव. पण ऐक, वहिनींचं काम आहे म्हणून निघालंय, नाही तर मला काय हौस नाही. कर्मचारी आहे मी. मैंने कब पूछा? जा की मग आता. हट. साहेबराव, आपल्या राणादाची शादी होईल का नाही, तेव्हा आपल्याला बेक वहिनी येईल. ती बी आपल्याला काम सांगेल. चला चला वळीने जावा. या चल चल चला पटपट 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 लाईन मध्ये दंगा चला रे नको. चला. शर्ट बघा ए, शर्ट. दम 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 दम. अंजली तुझे बाबा कणसं पाठवणार होते ना, मग कुठे आहे ती? आठवण कर दे ना. जा चल. चला मग बाय. वय जाणारच आहे मी, नको काळजी करू तू. तू थांबणार असशीलच नेहमीप्रमाणे. अगं नाही, ते नेहमी शिष्यवृत्तीच्या कामाची जबाबदारी हाय, माहितीये मला. ए थांबा, आणलीस ना मेथी? वा छान, चांगले मार्क्स देतो तुला. चल चला रे. माहितीये मला, निघते मी. काय डिग्रीवाल्या बाई, कामात लक्ष आहे ना? काम करा पूर्ण लवकर. आणि एक लक्षात ठेवा, सगळ्या कामाचा रिपोर्ट मला करायचा आहे. हो सर, मी सगळं नीट करेन. राणा, या सरोज बाईंसाठी इथं थांबणं बरं नाही. कर्मचारी आहेस तू. पण वहिनींचं काम आहे म्हणून भेटतोय बाईंना, नाहीतर आज तरी भेट होणार का बाईंशी? स्कॉलरशिपचं काम पूर्ण करायला पाहिजे राणा. वहिनी विचारणार नाही तर. कुठं राहिल्या बाई? येतात की नाही?